22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असताना सांगलीमध्ये इस्लामपूरमध्ये राजाराम बापू कारखाना कार्यस्थळावरती ज्या ठिकाणी श्रीरामांचं जुनं मंदिर आहे त्या ठिकाणी जयंत पाटील यांनी कलशाचं पूजन केलं। आपण हे सध्या मंदिर पाहतोय आणि मंदिरामधील ज्या अत्यंत देखण्या मूर्त्या आपण पाहतोय, राम लक्ष्मण आणि सीतामाईंचं हे या ठिकाणी मूर्ती स्थापना अनेक वर्षापासून या ठिकाणी रामनवमी देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि आता या राम मंदिर उभारणीच्या या सगळ्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी कलशाचं पूजन देखील स्वतः जयंत पाटील यांनी केलं आहे। आपल्यासोबत जयंत पाटील आहेत। काय भावना आहेत हा कार्यक्रम आणि एकीकडं राम मंदिर उद्घाटन? पहिल्यांदा आज नवीन वर्षाची सुरुवात आहे, त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्वांनाच मी नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो। या नव्या वर्षात अनेक गोष्टी होणार आहेत। लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। महाराष्ट्रात रामराज्य यावं अशा पद्धतीचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे की सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावं, एकत्रित राहावं, सर्व जाती धर्माच्या लोकांना हे राज्य आपलं आहे आणि सत्तेत बसणारे आपली काळजी घेणारे आहेत हा विश्वास सर्वांच्यात निर्माण व्हावा अशी शुभेच्छा देतो। अयोध्येचा सोहळा आहे, त्याची तयारी सुरू आहे, तुम्ही कसं बघताय सोहळ्याकडे? त्या अयोध्येचा सोहळा होणार आहे 22 तारखेला। इथं रामाची प्रतिष्ठापना फार वर्षापूर्वी, जवळपास 40 वर्षापूर्वी इथं हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि इथं रामनवमी दरवर्षी अतिशय मोठ्या भव्य प्रमाणात साजरी केली जाते। आज अयोध्येला देखील प्राणप्रतिष्ठापना होणार आहे रामाच्या मूर्तीची, त्यामुळे त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे आणि त्यासाठी शेवटी राम हा काही कुठल्या पक्षाचा नाही आहे, तो कुठल्या पक्षात गेलेला नाही आहे। राम हा या देशातल्या भाविकांचा एक आदर्श पुरुष म्हणून आपण सगळे रामाकडे बघतो। त्यामुळं अयोध्येचं जे काय आता कोण करते काय करते हा कदाचित कार्यपद्धतीचा डिस्प्यूट होऊ शकतो, पण शेवटी देवाची प्रतिष्ठापना होणार असेल तर त्याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे। ज्या पद्धतीनं एकाला पत्रिका देणं, एखाद्याला निमंत्रण देणं हे टाळता आलं असतं, ज्या काय आता ती वरच्या स्तरावर त्यांनी काही निर्णय घेतले असतील। आम्ही काही तिकडं आज निघालेलो नाही, त्यामुळे मी त्या खोलात बघितलेलं नाही की त्यांनी कुणाला पत्रिका दिल्या कुणाला नाही। शेवटी कुणाला बोलवायचं काय हा न्यासाचा प्रश्न आहे, पण या देशातल्या आणि जगातल्या कोट्यावधी लोकांनी त्या न्यासाला देणगी दिली आणि त्यातून ते राम मंदिर उभं राहते। कुठल्या पक्षाने ते उभं केलेलं नाही किंवा कुठल्या सत्ताधीशाने उभं केलेलं नाही आहे, तर ते न्यासाने उभं केलेलं राम मंदिर आहे आणि त्यामुळं तो कुठला पक्षीय भावना तिथं कुणी जरी सांगत असेल तरी मला वाटत नाही की रामभक्तांना प्रत्येकानं आपापला पक्ष आहे, पण रामाची प्रतिष्ठापना होते याचा आनंद त्या निमित्ताने व्यक्त करायला हरकत नाही। आता त्यांची कार्यपद्धती कार्यक्रम घेण्यातले काही दोष असतील तर तो एक वेगळा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकसभेचं टायमिंग साधलं जाऊ शकतं असा देखील अंदाज आहे, तुम्ही कसं बघता आणि याचा फायदा कितपत होऊ शकतो? नाही, आता राम मूर्तीची प्रतिष्ठापना रामनवमीच्या दिवशी झाली असती तर फारच प्रचंड मोठ्या प्रमाणात या देशात त्याचा सोहळा वाढला असता, पण आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे टायमिंग साधलं जातं आहे। त्याचा वातावरण निर्मितीचा देखील प्रयत्न करण्याची कुणाची जर इच्छा असेल तर तो त्यांचा प्रयत्न आहे, पण शेवटी देशातले रामभक्त हे ज्याच्या राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी आणि देवाच्या प्रती असणारी श्रद्धा वेगळी। आता गणेशोत्सव आहे, सगळेच गणेशोत्सव करतात महाराष्ट्रात, त्यामुळे ते काही भाजपचे गणेशोत्सव आहेत, काँग्रेसचे आहेत किंवा राष्ट्रवादीचे नाहीत असं नाही, सगळ्यांचे तसाच हा भाग आहे असं मला वाटतं। पवारसाहेब वगैरे या जाणार आहेत, तुम्ही स्वतः दर्शनाला कधी जाणार?
नाही, आता गर्दी ज्यावेळी असते त्यावेळी देवाच्या दारात जाऊन त्याला त्रास देणं हे योग्य नाही. सगळी गर्दी ओसरली की मग जाऊन देवाचं शांतपणे दर्शन घेतो मी नेहमी अशी माझी आत्तापर्यंतची पद्धत आहे. म्हणजे ज्योतिबाला जातो त्यावेळी रविवारी शक्यतो कमी जातो, कारण रविवारी इतके भाविकांची गर्दी असते. त्यामुळं देव ज्यावेळी बिझी असतो त्यावेळी त्याला जाऊन गर्दी करून त्रास देऊ नये अशा मताचा मी आहे. त्यामुळे ज्यावेळी गर्दी ओसरेल देशातली सगळ्या भाविकांची त्यावेळी मी जाईन. जयंत पाटलांचा नवीन वर्षाचा संकल्प काय? नवीन वर्षाचा संकल्प हा आहे की जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोचायचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करायचे. राजकीय ज्या पद्धतीनंतर अजित पवारांनी भाजपसोबत गेले आणि त्यानंतर काही प्रश्न तुमच्यावरती सातत्यानं उठतात, तुम्ही त्याच्यावर कधी बोलणार आहात? एकतर तुम्ही देखील मंत्रिपदाची शपथ घेणार होता, हे सातत्यानं त्या गटाकडून सांगितलं जातं आहे. हा खेळीचा डाव आहे का त्यामध्ये काय असं लोक प्रत्येकाबद्दल अगदी पवारसाहेबांच्याबद्दलही लोक वेगळ्या गोष्टी बोलत असतात. असं बोललं जातं समाज. प्रत्येक गोष्टीला आपण उत्तर देत बसण्याची आवश्यकता नाही. आपण काम करत राहायचं असतं. लोक आपल्याबद्दल वेगळ्या गोष्टी बोलतच असतात. त्याकडे सगळ्यांनाच उत्तरं दिली पाहिजेत आणि सगळ्यांच्या बाबतीत स्पष्टीकरणं देत हिंडत बसणं दुसरी काही कामं आहेत की नाही आपल्याला. शिरसाट ज्या पद्धतीने म्हणताय तुम्ही शरीराने इकडं आहात वर म्हणा अजितदादांसोबत आहात, त्यांनी काय आत्मिक अभ्यास केला आहे वगैरे असं काय? ते शिरसाटांना विचारा. मला त्यांनी कधी माझं त्यांचं भाष्यही नाही किंवा ते माझ्याशी गप्पा मारल्या चर्चा केली असंही नाही. त्यामुळे माझं मन कुठं आहे हे त्यांना कळण्याचा प्रश्न उद्भवत नाही. हे अशीच भाकीत आहेत सगळी. जरांगे ज्या पद्धतीने त्यांनी अल्टिमेटम दिला आरक्षणाच्या मागणीवरून मुंबईची त्यांनी दिशा ठरवली आहे जाण्याची, सरकार बघतंय कसं? तुमचा अभ्यास काय आहे याबाबतीत आणि काय केलं? नाही, माझा अंदाज आहे की सरकार मागासवर्गीय आयोगाचा निर्णय लवकर येईल. मागासवर्गीय आयोगात अध्यक्ष 2 सदस्य यांनी राजीनामे दिले का? तर मंत्र्यांचे आणि वेगवेगळ्या शक्तींचे दबाव येत आहेत. आम्ही काम करू शकत नाही निरपेक्ष बुद्धीनं. आता ते निरपेक्ष बुद्धीनं काम करणारे जे 2-3 होते त्यांनी राजीनामा दिला. सरकारने नवीन अध्यक्ष आणि 2 सदस्य नेमलेले आहेत. त्यामुळं ही जी नवीन कमिटी आहे ती निर्णय करेल. निर्णय जर त्यांनी मराठा समाज मागासलेला आहे हे जाहीर केलं, सिद्ध केलं, तर मग त्याप्रमाणे कायदा केला जाईल. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विशेष अधिवेशन घेऊ आणि कायदा करू. कायदा केल्यानंतर मग त्याच्यावर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काही ठराविक लोक सतत कोर्टात जातात. त्यामुळे कोर्ट कचेऱ्या होतील हे गृहीत धरून मराठा समाजाचं आरक्षण हे कितपत टिकणार आहे कोर्टात आणि त्यासाठी पुन्हा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट अशा गोष्टी होणार नाहीत याची काळजी सरकारने घेऊन जो काही कायदा पास करतील ते केला पाहिजे. आणि माझा असा अंदाज आहे की ते लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधीच सरकार अशा स्वरूपाचं आरक्षण देण्याचा प्रयत्न करेल. मग त्यानंतर ते कोर्टात टिको न टिको हा पुढचा भाग आहे. पण लोकसभेच्या आधी असं आरक्षण दिलं नाही तर महाराष्ट्रात प्रचार करताना काही अडचणी येतील असं सरकारला वाटतंय, असं मला दिसतंय. त्यामुळं हा सगळा राजकीय दृष्टिकोन ठेवून ते लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा नवीन वर्षाच्या. तर हे होते जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये श्रीराम कलशाच्या पूजनाच्या निमित्तानं त्यांनी अनेक विषयावरती दिलखुलासपणे भाष्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, इस्लामपूर, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.